समजा टायर खोललंय, 2 वेळा चेकिंग केलंय, लांब जाऊन पाणी आणलंय आणि बघ तू तर काय सायकलच्या टायरला पंक्चरच नाही कसली. मग हवा गेली तर गेली कशी ही समजा नाही मला. सायकलच्या टायरामधली अचानक हवा गेली, पंक्चर झाले टायर. विषय काय झाला माहिती आहे का, पंक्चर ही काहीच नव्हती, माझ्या चुकीमुळे आखी टूप फाटून गेली. आता मेरे वजह से भाई आपलं जल्दी खाना खा रहे हो क्या? ऐसा नहीं कुछ, ठीक है. काय झालं कोण असतो, एक समगीच हवा गेली बाक करून. क्या लेंगे? खाने के लिए क्या है? खाने के लिए? हाँ. के लिए क्या चाहिए बोले आपको? क्या है? ये 100 रुपए का. वो रेंज है, रेंज. ये भी है, जैकेट भी है, जैकेट भी है. हाँ क्या? हाँ सेकंड हैंड. 200 रुपये लेकर. हाँ बोलेगा आपको 2000 में. तुम्ही म्हणतो जर आता गणेश भाऊ तुम्ही चालत का निघाला या? ही बघा मला मागाशी तुम्हाला दाखवत होतं, ह्यात मध्ये आपला मराठी माणूस आहे. ह्यांना मी जाऊन मागाशी काय म्हणलं, मराठी का तुम्ही? तर हे म्हणला महाराष्ट्रातच आहे म्हणला मी, आणि काच बंद करून घेतली. भावांनो मित्रांनो, मी एम एच फोर्टी रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. साजेला का तर मी तवामध्ये जे काय पेट्रोल पंप थांबलो होतो, आपल्या मोबाईलचा डिस्प्ले टाकायचा, मोबाईलचा डिस्प्ले गेला. काल मी काय ब्लॉक केला नव्हता. सकाळची काला काय झालं दाखवतो मला. कसं आहे नशीब की माझी स्लिपिंग बॅग ही आहे, वॉटरप्रूफ आहे, नाहीतर माझं झोपच यायला रात्रभर मला. आता विषय असा आहे ना, आपण थांबलो होतो काल रात्री एका ठिकाणला, दाखवतो आपलं चल ना. हां ओके, हो बघा एका ठिकाणी बघा, बाहेर पाऊस चालू होता रात्रभर. अरे बाबा असं काहीतरी. आणि आता मला काय करायचं आहे, मला थोड्या निघायचं आहे 10 वाजता दुकानामधून जाऊन डिस्प्ले बदलायचं आहे मला, तिथनं बरं मग खाली आपल्याला निघायचं आहे. कि अभी मैं यहाँ पे मस्त अपना टेंट निकल रहा था, सुबह सुबह अपना टेंट निकल रहा था. तो भाई जी एक आए और बोले चाय ले लो, तो चाय पी रहा हूँ अभी. और चाय पीने के बाद यहाँ पे साइकिल लगाऊंगा और यहाँ से पीछे मैं 1 किलोमीटर चल के जाऊँगा और फ़ोन का डिस्प्ले बदलने तक रुकूंगा वहाँ पे, क्योंकि 1 घंटा लगेगा, क्योंकि दुकान खोलने में टाइम है. अभी का टाइम हो लगा है लगभग 8 बजे. अभी टेंट निकालते और रुकते साइकिल लगा के. तिकडे पाठीमागं सायकल लावली मस्त मध्ये, आणि मी आता वर निघालोय गावात, तवांगमध्ये निघालोय माझ्या मोबाईलचा डिस्प्ले टाकण्यासाठी. आणि फॉग इतका आलाय, सकाळ सकाळ मौसम एकदम खराब झाला या. आणि नंतर मला ह्याच रस्त्याने खाली जायचं, मोबाईल नेट करून येणार मी माघारी, आणि ह्या रस्त्यानं हा सरळ पाठीमागे खाली. वाव फॉर्च्युनर कसली केली राव, कशी आहे फॉर्च्युनर, नाद नाही करायचा फॉर्च्युनरचा. नाही का बाई, ही मार्केट आहे आणि अजून मार्केट उघडलेलं नाही. 1-1.5 तास झालं इथं, मी 10 जण गेले त्या, मी अजून फिरतोय इकडून तिकडून साईड फिरतोय. मोबाईल दुकान जुळलं नाही त्यात. चला भावांनो, अरे सायकलीचं गिअर सगळं बदललं. तर भावांनो आता मी इथनं निघायला लागलेलो आहे, आणि आता मी इथनं कुठं निघालेलो आहे, आता इथनं आपण निघालो खाली गुवाहाटीकडे दिशेनं. सायकलचं माझ्या ब्रेक फेल आहे, तर मी सायकल कशी चालवतोय फक्त माझी मलाच माहिती आहे. बघा इथनं दिरांग, समध्या गोष्टी बघून घ्या. दिरांग 138 किलोमीटर इथून आहे, जंग 38 किलोमीटर नुसतं जंग. प्रॉब्लेम द व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन इज दिस इज यस 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 यस. टायर हालायला लागलंय. हे बघा ही तार तुटली आहे बघा, हे बघा ही सायकल तार हे बघा, हे बघा ही तार बी तुटली या, आणि ब्रेक बी तुटला या. तरी पण एकदम मजेत आहे गणेश बनवायचे, भारी वाटतं खूप जास्त. वा इतकं जास्त मी काय प्रकृती बघतो तुम्हाला सर्वांना दाखवतो, तुम्ही सगळेजण बघता, मला भारी वाटतं या. आणि चला ही बघा मोजी कसं वाटतं. तर रस्त्याकडनं मी भावानं चालूच होतो बरं का, इशारा झाला का नाही मला पुढे जायचं म्हणूनच करणार, कारण की एक कुत्रा आहे रस्त्याकडला काकडत बसले राव, बिचारा का करतंय नाही. पण एक बिस्किटचा पुढा आहे त्याला टाकावं म्हणलं, कारण की कसं आहे मग याची आपण मदत केली पाहिजे भावांनो. आपण नाही केलं तर मग कोण करणार हो. एक होता मी शिल्लक ठेवला होता, मला होतं माहिती असं लागतं मग रस्त्यामध्ये आधी मध्ये तरी.
कसं आहे ना, मला सवय आहे समजायची मदत करायची आणि मी पहिल्यापासून मदत करू समजायची. कारण की आपण तर मुख्य चित्रपटात जीव जाणला ना तरच देव आपला जीव जाणतो, लक्षात राहून द्या. चला, आईची शिकवण आहे पहिल्यापासून. ही बघा, मला मागाशी तुम्हाला दाखवत होतं ह्यातमध्ये आपला मराठी माणूस आहे. ह्यांना मी जाऊन मागाशी काय म्हणलं, मराठी का तुम्ही, तर हे म्हणला महाराष्ट्रातच आहे म्हणला मी. आणि काच बंद करून घेतली. भावांनो, मला इतकं जास्त वाईट वाटलं का नाही, खोटं बोलत नाही. पांढरी गाडी गेली, ऑफिसर येतं कुठलं तरी, आणि हे कुठली तरी गाडी घेतलेली नवीन त्यांच्या अंडरमध्ये कोणतरी घेतलेली. हे त्या गाडीला शिटकावर बसण्यासाठी मार्केटमध्ये गेलं होतं. आणि मी म्हणलं महाराष्ट्रातला आहे भाऊ तुम्ही, तुमच्या बोलणं मला वाटलं ना, म्हणलं हा महाराष्ट्रातलाच आहे म्हणला. आणि काचवर घेतली, मी बोलतो तर काचवर घेतली. लय मन दुखलं राव माझं. मला वाईट ह्या गोष्टीच नाही वाटलं की त्यांना काचवर घेतली. मला ह्या गोष्टीचं वाटलं की त्यांना माझ्या भावना थोड्या तरी समजून घ्यायला पाहिजे की बाबा कोणतरी हाय होय आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस भेटला या. बरं काय घेऊन जाणार नाही आपण सगळं, मला सांगून दे. काय घेऊन काय जायचं सगळं? पैसा तर आपण घेऊन जाणार नाही, दौलत तर आपण घेऊन जाणार नाही, काय घेऊन जाणार नाही आपण. शरीरच होतं ना, शरीर खालीच राहत नाही मातीतून वर आलो तर मातीतच खाली जाणार ना. मग इतका अहंकार कुठल्या गोष्टीचा म्हणून तुम्ही, काय मिळणार नाही एवढं हे करून, देव जाणं. पण हा एक गोष्ट खरी आहे, हसवा आणि हसत राहा. खरं काय आहे या जगात तर ते फक्त आणि फक्त हसू आहे. हसूच तुम्ही संग घेऊन जाणार नाही, बाकी तुमच्या संग काहीच घेऊन जाणार नाही. मेल्यावर काय संघ घेऊन जाते फक्त मला सांगून द्या, कमेंट करून सांगा. मी कमेंटची वाट बघतो खाली. मेल्यावर तुम्ही काही संघ घेऊन जाणार आहात, फक्त आणि फक्त तुमच्या चेहऱ्यावर हसू ही खरी सगळ्यात मोठी संपत्ती. तर हसा आणि हसवा, हे माझं पहिल्यापासून म्हणणं आहे. बरोबर आहे ना? फॉलो करून जाऊ आपल्या भावाला. खरं आहे तर तो म्हणतो ना, आता गणेश भाऊ तुम्ही चालत का निघाला या? ब्रेक तुटल्यामुळे चालत निघालो ना. हां, असं काहीतरी. हे बघा काय केलं, शेती कशी करते का माणसं बघा. डोंगर भागातली शेती कशी आहे, अशी शेती आहे. सगळं हातानं, ट्रॅक्टर लावायचं नाही. कोरणी काम असू द्या, छाटणी काम असू द्या, समजा काम फक्त आणि फक्त हातानं केली जातं. ती कसं आहे बघितलं, अशी शेती केली जाते. आणि हे जर का माझ्यापाशी ड्रोन असता का नाही, लई भारी नजारा दाखवता आला असता मला. बिक्री हाँ, क्या लेंगे? खाने के लिए क्या है? खाने के लिए? हाँ, खाने के लिए क्या चाहिए बोले आपको? क्या है? ये 100 रुपये का. क्यों? क्या है? वो रेंज है, रेंज पकड़ता है वो. मीटर? हाँ, इसमें मीटर भी है. रखना पड़ता है सब दूसरा नहीं है इस वाला? हाँ, दूसरा नहीं है, नहीं यही है के. यही है. हाँ क्या है? हाँ कैमरा? हाँ. कैमरा लेके घूमते हैं, वीडियो बना रहे हैं. बनो जो मुझे नाचे. क्या लेंगे बोलिए? ये भी है, जैकेट भी है, जैकेट भी है. बीड़ी है, बीड़ी के लिए. बीड़ी? ये इतना पतला जैकेट पुराना वाला है ना? हाँ, पुराना है क्या? क्या? पुराना है, हाँ पुराना है. सेकंड हैंड. हाँ, सेकंड हैंड. 2-4 साल पहले का है. हाँ, बोलेगा आपको 2000 में. इतने इस जैकेट कितना हमारे गोदाम में गिरा है? 50 रुपये में दे देगा. 50 रुपये में? नहीं, हमको नहीं परवड़ता है वो, हमारा घाटा हो जाएगा. हाँ, लगता है आपको ये बहुत पसंद आया क्या? काम होतो ना, ये फट जाएगा हम लोग का काम. हम लोग ये अच्छे और सही. शिलाई असं शिलाईने अगर डायरेक्ट तक तू कितने मिलेंगे? सिलाई है ना, हाँ, सिलाई तो? चला जाएगा, सिलाई चला जाएगा. कहाँ से है? डायरेक्ट होने से मैं महाराष्ट्र से हूँ. महाराष्ट्र. हाँ साइकिल से? हाँ. नहीं, साइकिल से किधर कैसे आएगा? क्यों, क्या हुआ? नहीं, महाराष्ट्र से हूँ मैं, यकीन नहीं होता. वो नहीं यकीन होता है. वो बोलते हैं साइकिल से आया, साइकिल से आना बहुत तकलीफ है, कितना दूर है. आपको क्या विषय बिक्री होता है? हाँ, होता है. अरे बस बना रही. वीडियो करता था, सोचते थे आपको क्या लगता है मैं बिक्री करने वाला हूँ? हमको व्यापारी लग रहा है. वीडियो करता था, तो कधी ना. तो पहले इसे भावांनो, मला समजलं ह्यांना वाटतंय मी काहीतरी ऐकतो या, असं ह्यांना वाटतंय. आपको क्या लगता है मैं कुछ बिक्री करता हूँ? मेरे पास इसीलिए ऐसे तो हम लगता है. पूछा आज खाने के लिए क्या है आपका पास. ऐसे लगता है. देखिए, नहीं वो नहीं, ऐसे चलता है. अच्छा हाँ, ऐसे चलता है. अच्छा. हाँ, चल करने के लिए. नहीं, आपकी बात सही है. ये मोजे लटका ये मैंने. कितने मिलेंगे बताइए? मेरे को मालूम नहीं है. ये क्या है? वो ये तो ज्यादा से ज्यादा 50-60 रुपया है. स्टैंड है ये. 50-60 रुपया. हाँ, 50-60 रुपया. मिलेगा क्या पर मिलेगा 50-60 रुपए में? हाँ, आसाम में मिलेगा. झूठ मूठ बोल के तो फायदा नहीं है भाई. आसाम में मिलेगा. कहाँ मिलेगा? आसाम में मिलेगा. खरीद के देखो इसको. आपको बताऊं, मैं महाराष्ट्र से हूँ, ठीक है,
और मैं अभी तक 3 देश साइकिल से घुमा हूँ और मुझे 5 लाख फॉलोअर है। ये मेरा कैमरा है, ये 25,000 का कैमरा ही है और मैं साइकिल से टूर करता हूँ। साइकिल से। हाँ, मैं अभी तक बहुत ज़्यादा घुमा हूँ, 1 साल से भी लगभग 28,000 किलोमीटर में घुमा हूँ। वो ठंडी लग रही थी ना बहुत ज़्यादा, तो ये पहने थे और निकल के अंदर रखने के लिए इसके अंदर बहुत महंगा सामान नहीं ना। मैं यूट्यूबर हूँ, मम्मी ब्लॉग बना के डालता हूँ। हाँ आप, हाँ मैंने खाना खा लिया, मैंने खाना खा लिया। केरला से एक आदमी अरब गया, पैदल से गया अच्छा हज करने के लिए। अच्छा अच्छा फिर आया ऊंचाई गंगा में, अच्छा बस बढ़ गया। अच्छा चलो ठीक है, पैदल से गया, पैदल से आया। चलिए। भाई मेरा हाथ अरे से- कोई बात नहीं यार, मैं भी आपके ऐसा ही काम करता था पहले घर पे, उसमें क्या है, कौन सी बात है उसमें बड़ी। चलिए। क्या मुस्लिम है? नहीं, हिंदू में, इंडिया हिंदू में मुस्लिम से क्या है? उसने, दोनों तो आदमी है। हाँ बस इंडियन है, हम सब इंडियन है बस। इंडिया का। हाँ वो क्या है ना, थोड़ा कपड़ा मेला होगा, इसकी वजह से लोग मेरे को भिखारी समझने लगे। हमको तो लग रहा है व्यापारी है आप। नहीं व्यापारी नहीं हूँ मैं टूर करता हूँ ऑल इंडिया। अभी तक मैं घुमा हूँ बहुत ज़्यादा और महादेव का भक्त हूँ बहुत बड़ा मैं। तो चल रहा हूँ, अभी नीचे जा रहा हूँ, केदारनाथ जा रहा हूँ किधर? अभी केदारनाथ जा रहा हूँ। मेरे पास एक वीडियो है, लेके जाएगा? कैसा? अच्छा, नहीं मेरे पास बहुत वीडियो है। कैसे वीडियो? नो तो मला काय जाते ह्याची जोडी ही आहे नाही, ह्याची जोडी मला 50 रुपयाला दे, मला ही जोडी 50 रुपयाला। 52 इतकं हसलो का नाही मी राव। माझा आता खरंच भिकाऱ्यान झालाय, मी पाक मळून गेलोय, पाक मी पूर्णपणे मळून गेलोय, त्यामुळे असा इशू झाला, मी भिकाऱ्यान दिसतोय पूर्णपणे। भिकारी समजायला लागली रे मला गणप्या। ही बघा बघा कसं लोकेशन ऐकलं, ते खाल्ला रस्ता आपला, तो का ती पोकलँड, तो का तिथं रस्त्याचं काम चालू आहे, तो का तिथं खाली रस्त्याचं काम चालू आहे। कुत्र नाही भेटलं मला ती। आज मी असा विचार करतोय, आज दीदीपाशी थांबावं खाली आणि दीदीपाशी थांबून आज जॅकेट धुवून टाका म्हणतोय, कपडे समजा धुवून टाका म्हणतोय मी, म्हणजे उद्या सकाळपर्यंत वाळून जातील। कारण की मला ना जायचंय घरी। कशामुळं? कारण की मला आईला द्यायचं आहे सरप्राईज, त्यामुळं आईची फोन करून म्हणतो गणू कधी यायचा या, त्यामुळं की म्हणलं जाऊन यावं। 600 रुपये तिकीट जायचं मुंबईला, इथनं डायरेक्ट मुंबईला, गुवाहाटीतनं, आणि मुंबईमधनं डायरेक्ट टाडा। सायकलच्या टायरामधली अचानक हवा गेली, पंक्चर झाले टायर, अचानक हवा गेली हवा पूर्ण संपूर्णच। हाय हवा काय झालं कोणास ठाऊक, एक समगीच हवा गेली बाक्कूरनं, काय घुसलं काय एक मी ही घासलं का नाही, ही मी पाय थांबू हवा, पाय लागलो थांबवले हवा, सगळा बुटा झाला बघितल्या फिरावून। आज नाही सोल टाका लागते बोती हवा, गेलं बूट हिकलला बी गेला आणि हिकलला बी गेला। आता बघायला लागेल काय झालं ती, पंक्चर मला स्वतःच लागेल गाड्याला हातानं। बापरे, हिथंच गेली आहे तर पाठीमाग, हिथंच थड 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 आवाज यायला लागला, खडं टोचायला लागलं, तो फाटून मग झाला। फायनली तुमचा भाऊ थांबलेला आहे आणि पंक्चर काढला, चालू करायला लागलेला आहे आता। 8 महिन्यापूर्वी पंक्चर सायकल, 8 महिन्यापूर्वी त्याची आवाज झाली पंक्चर। केदारनाथला असताना तिकडे झाली पंक्चर, त्याची आवाज नाही झाली, त्याची आवाज झाली आहे। टायर पण गाडीवर आणलं इथं। आज हे खोललंय तर बघतो हवा मारून नेमकी भानगड कुठं आहे, पाणी कुठं मुरतंय बघतो मी नेमकं।
चालूया सायकल माझी तेव्हा लांब तिकडे आहे सायकल आणि ह्या झरण्यातनं मला पाणी येते चेकिंग करण्यासाठी. चला हां ओके 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 हां घेतलं पाणी अशा ओके घेतल्याला भरून. चला तर एवढी जास्त मेहनत लागते करायला बघितलं. आणि माझं सम पहिल्यांदा म्हणजे तिसरी वेळ टायर पंक्चर होतं. तिसरी वेळ पंक्चर आलं टायर. तिकडे लांब सायकल आहे. समजा टायर खोललंय 2 वेळा चेकिंग केलंय लांब जाऊन पाणी आणलंय आणि बघतो तर काय सायकलचं टायरला पंक्चरच नाही कसली. मग हवा गेली तर गेली कशी समजा नाही मला. अचानक हवा गेली पाक करून हवा गेली. 2 वेळा चेकिंग केलं पण पंक्चर काय नाही टायर. चला आता घेतो याला बसून फिरवून अजून काय राहू. पंक्चर ही काहीच लागत नव्हती माझ्या चुकीमुळे आखी टूप फाटून गेली. आता किंवा काही बघा बसवताना असं बसवताना लास्ट टायमिंगला ही असतं का नाही कुठे गेलं ही ह्याच्यामध्ये लास्टचा असं हे करताना टायरला आतमध्ये बसवताना त्यातमध्ये टूप आली आणि टूपाला निबार जाम रगडलं ही आणि टूप फाटून गेली. आता ही पंक्चर काय बनणार नाही. माझं नशीब देवा रे माझ्या देवा काय रे देवा काय मुसीबत टाकली या बेकार राव. काय बोलूच वाट नाही मला तर. चिकट टेप पण नाही राव ह्याला ही पण नाही ह्याचा गोलू पण सगळा संपला या. बघू आता असंच झालं तर झाला. आता बरं का चिटकवल्याचं घर बघा मी ठिकाणा ही. बघू आता किती टिकता येईल किती ऑर्डर नाही. लावतो याला कसं आता ह्या बारतीला सावध होऊन ह्याला आरामाने जागतो याला आतमध्ये. नाही काय उपयोग. जी चुकी माझ्या हातात झाली का नाही ती सगळ्यात मोठी होती. जी पहिल्यांदा ऑटोमॅटिक हवा गेली ना ती कशी गेली ती माहीत नाही पण जी नंतर बसवताना माझ्याकडून गेलं ना त्या जी टूप फाटली ना ती पंक्चर समजत मोठी आणि ती आता कशी हवा बस नाही टायरामध्ये. तर आता सायकल लोड करायशिवाय काय पर्याय नाही. मग एकच पर्याय समजत मोठा कारण दुकानच नाही ना सायकल कुठं. सायकल दुकान नाही कुठं. काय करू नाही करत आपण. मला समजत नाही अशा समजा गोष्टी माझ्या संगत काय होतं मला समजत नाही. अवघड आहे. टायर फुटलेलं या तरी पण आपण सायकल चालवत घेऊन निघालेलो या. गाडी काय नाही कुठली गाडी टाका म्हटलं पण दीदीच्या घरापर्यंत जात चालत. बघू दीदीच्या घरी आज रेस्ट घेतो कपडे धुवायची ती मला. दुपार झाली काय माहिती कपडे म्हणून वाटते नाहीत ती. आलो दीदीच्या इथं. बघू दीदी आहे का दीदी कल हिंदी में बनाया मैंने आपके लिए. देखो भाई अभी जा रहा था और मैं आप जैसे कि आपको बोला था कि भाई दीदी के पास जाके थोड़ा बातचीत करके वहाँ पे रुक जाऊंगा. तो अभी फाइनली मैं क्या करूँगा ना मुझको अभी 2 दिन बाद मेरे को जाना है घर पे. यहाँ से अभी साइकिल सीधा लोड करूँगा क्योंकि अभी साइकिल बिल्कुल नहीं चलेगी. तो साइकिल अभी उतरेगी सीधा अपनी तेजपुर एंड तेजपुर में उतर के फिर वहाँ से अगर साइकिल बनेगी तो ठीक बात है. अगर वहाँ से नहीं बनी तो फिर सीधा वहाँ से गुवाहाटी एंड गुवाहाटी में साइकिल ठीक करके ना वहाँ पे साइकिल 10 दिन के लिए खड़ा करके वहाँ से मैं जाऊँगा मुंबई मेरे घर पे. मेरा थोड़ा बैंक का काम है मुझको करना है और फिर वहाँ से फिर वापस आके फिर मेरे को केदारनाथ निकलना है. ले ये देख लो टायर की हालत. ये देख लो ये देख लो पूरा फट गया टायर यहाँ से. तो दीदी को बोला मैं रुक जाऊँगा. दीदी बोली रुको. दीदी कोई दिक्कत नहीं है ना सही में. 4 बार रुका हूँ मैं. टेंट लगा दूँ रुकने के लिए बाहर मेरे को. नहीं टेंट लगाता हूँ. आपका ग्राहक आएगा रात में. चलो ठीक है. तो अभी यहाँ पे हमारा रात का खाना यहाँ पे अभी बना दिया है.
भाई जी यहाँ पे मस्त में बैठे। भाई जी कैसा लग रहा है? मस्त लग रहा है। भाई जी थोड़ा टेंशन में है क्योंकि उनका फोन खराब हो चुका है। फोन को पटक रहे। और दीदी यहाँ पे खाना दे रही है और भाई जी यहाँ पर मस्त में बैठे। मेरे वजह से भाई जी आप जल्दी खाना खा रहे हो क्या? ऐसा नहीं कुछ, ठीक है, जल्दी खा लेते हैं। अच्छा हाँ, चलो ठीक है। बहुत लोग बोलते हैं रास्ते में कैसी मदद होती है, तो रास्ते में ऐसी मदद होती है मेरी। और ये मेरी चौथी या 5वीं बार है यहाँ पे रुका हूँ। कल सुबह यहाँ से निकलूंगा और सीधा अगले साल आऊँगा या फिर उससे अगले साल आऊँगा, देखते भी कब आऊँगा। खाना खाते हैं और सोते हैं और फिर मिलते हैं आपको। कल जाना है साइकिल लेके। मैंने ब्लॉग ही नहीं बनाया ज़्यादा करके आज। पनीर आहे, डाळ आहे, शेंग आहे, भात आहे, सलाड आहे।